आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन। रोहा पोलिसांकडून धाटाव मर्मस्थळ ठिकाणी मॉकड्रिल राबवण्यात आला। भारत पाकिस्तान युद्धामुळे निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थिती दरम्यान करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली। भारत पाकिस्तान युद्धामुळे निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थिती अनुषंगाने दिनांक 13 मे 2025 रोजी दुपारी सुमारास रोहा पोलीस ठाणे हद्दीतील मौजे धाटाव येथील मर्मस्थळ या ठिकाणी मॉकड्रिल घेण्यात आली। मर्मस्थळ येथील कार्यकारी अभियंता यांनी कळवले, मर्मस्थळ येथील कंट्रोल रूम मध्ये 4 बंदूकधारी इसम घुसले असून अंधाधुंद गोळीबार करत आहेत। तसेच कंट्रोल रूम मधील रोहा शहर MIDC मध्ये सप्लायर होणाऱ्या इलेक्ट्रिक वायरी तोडफोड करत आहेत असं कळवल्यानं पोलीस निरीक्षक मारुती पाटील, पोलीस ठाणे स्टाफ व जण आक्रोश मोर्चा करता आलेले RCP चे 32 जवान घटनास्थळी रवाना झाले। घटनास्थळी फायर ब्रिगेड यांना सुद्धा पाचारण करण्यात आले होते। तसेच RCP जवान यांना प्रवासात सर्व हकीकत सांगून व समजावून सांगितले। रोहा पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर मर्मस्थळ येथील वॉल कंपाऊंडद्वारे रोहा पोलीस व हत्यारधारक जवान यांनी आतमध्ये प्रवेश करून मर्मस्थळ कंट्रोल रूम मध्ये 4 वाटेद्वारे प्रवेश करून अंधाधुंद गोळीबार करणारे इसम यांना ताब्यात घेतले। सदर घटनेबाबत माननीय तहसीलदार रोहा, उपजिल्हा रुग्णालय रोहा, वन विभाग रोहा यांना घटनेबाबत माहिती कळवण्यात आली होती। तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी रोहा हे देखील घटनास्थळी हजर झाले। त्यानंतर परिस्थितीनुसार मर्मस्थळचा ताबा घेऊन परिसरातील संशयित इसम यांना ताब्यात घेऊन जखमी यांना वैद्यकीय अधिकारी यांच्या मदतीने उपचाराकरता पाठवण्यात आले होते। अशा प्रकारे सदरील मॉकड्रिलचं आयोजन करण्यात आलं होतं। मॉकड्रिल करता अधिकारी अंमलदार सामील करण्यात आले होते। रोहा पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक व 15 कर्मचारी, वन विभाग रोहा 1 अधिकारी 10 कर्मचारी, RCP प्लाटून मानगाव 30 कर्मचारी, तहसील कार्यालय 1 नायब तहसीलदार 5 कर्मचारी, नगर परिषद मुख्याधिकारी व 5 कर्मचारी, उपजिल्हा रुग्णालय रोहा 1 वैद्यकीय अधिकारी स्टाफ व 3 ॲम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड, धाटाव कंपनीकडील फायर ब्रिगेड वाहन स्टाफ व सदर ठिकाणी उपस्थित होते। वरील प्रमाणे स्टाफ सदर मॉकड्रिल मध्ये सहभागी करण्यात आले होते। सदर मॉकड्रिल समाप्त झाल्यानंतर हजर अधिकारी, कर्मचारी, दुकानदार, भाविक यांना युद्धजन्य परिस्थिती दरम्यान करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती देण्यात आली। सनेज केअर, संजीवनी सेंटर बिल्डिंग, नेम प्लॉट नंबर F3 नियर गोखले स्कूल, सेक्टर नंबर 12, शॉप नंबर 12, मोबाईल नंबर 88 28 38 80 04 आणि 80 87 02 10 04।